मतांसाठी हसन मुश्रीफ यांचं काय पण असा सवाल आता उपस्थित होतो, कारण हसन मुश्रीफ यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. तुमच्या घरात जेवणही करून देऊ, पण कचाकच बटन दाबा, आम्हालाच मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलंय. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. मतांसाठी मतदारांना योजनांचा आमिष त्यांनी दाखवल्याचं पाहायला मिळालं आहे. तर तुमच्या घरामध्ये जेवण करायला सांगा, ते सुद्धा करू, असं मुश्रीफ म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्याकडून महिलांचा अपमान केल्याचा आरोप यामुळे होतोय, कारण आवडत्या बायकोलाच योजनेचा लाभ द्या, असंही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधानांनी पुन्हा 5 वर्ष केशरी आणि पिवळ्या कार्डावर आपल्याला मोफत धान्य देण्याचं सुरू ठेवलेलं आहे. ते आपल्याला मिळते. त्यानंतर दर सणाला 100 रुपयाला उद्या गणपती उत्सवाला सुद्धा मिळणार आहे. चणा डाळ, साखर, रवा, तेल हे सुद्धा देतोय आपण. म्हणजे मला सांगा, एवढ्या मोठ्या योजना या महिलांसाठी आणल्यानंतर आता फक्त तुमच्या घरामध्ये जेवण तेवढा मला करायला सांगा, आम्ही ते सुद्धा करून देतो. पटकन थोडी आमच्या महायुतीच्या चिन्हासमोर कचाकच दाबा, एवढी विनंती या निमित्ताने करतो. एका घरातील एका महिलेला, विवाहित आणि एका अविवाहित मुलीला 1500 रुपये देणारी योजना आहे आणि त्याचा उल्लेख दादा आपल्या भाषणात करतील. त्यामध्ये थोड्या 1-2 अडचणी आहेत. माझ्याकडे अनेक मंडळी येत आहेत आणि सांगतायत, सगळीकडे नाही, की साहेब एकाला जर 2 बायका असल्या तर काय करायचं. मी म्हटलं, जी लाडकी असेल त्या नवरोबाला सांग, विचाराने त्याला देऊन टाका. 2 मुली जर बिनलग्नाचे त्याचं काय करायचं. तर ती आज तरी आपण एकच मुलीपर्यंत आहे. तर मी मंत्रिमंडळात मागणी केली आहे की 2 मुलीपर्यंत योजना ठेवावी. परंतु मला वाटते लवकर ते होईल असं मला वाटत नाही. ते ज्यावेळा होईल त्यावेळा ते 2 मुलीपर्यंत ही योजना मान्य होईल. तर हसन मुश्रीफ यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती, लोकशाही मराठीशी बोलताना ऐकूयात. हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही त्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहात ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, घर चालवताना अतिशय मोठी अडचण होत आहे. 410 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयापर्यंत तुम्ही नेलं होतं. हे ती लाडकी बहीण कशी विसरेल. त्यामुळे 1500 रुपये तुम्ही काही काम नाही केलं. तुमच्याकडे दाखवायला काही काम नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते करतात हे ती समजते. तिला माहित आहे काँग्रेसचं सरकार आल्यानंतर जास्त पैसे त्यांना भेटणार आहे, जास्त मदत त्यांना भेटणार आहे, महागाई कमी होणार आहे, रोजगार भेटणार आहे, अनेक गोष्टीच्या मदती ज्या आहेत त्या होतील. कारण की त्या कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, हिमाचलमध्ये हे सगळं बघत आहे. त्यामुळे तुम्ही चिंता नका करू. फटाफट तुमचं सरकार बाहेर होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.